वार्तांकन रोखठोक बातमी। दरोडा व चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जेरबंद झाल्यानं त्यानं केलेल्या 12 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेत। त्याच्याकडून 82.32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 60 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 10,85,160 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना त्यांच्या बातमीदारामार्फत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मंद्रुप व मंगळवेढा पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील पाहिजे असलेला काळ्या सुरेश पवार राहणार नंदूर तालुका मंगळवेढा हा डोणज इथं येणार असल्याची माहिती मिळाली। कारवाई करण्याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकास कारवाई करण्याबाबत सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक मौजे डोणज तालुका मंगळवेढा इथं सापळा लावून शोध घेत असताना आरोपी इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला। तेव्हा पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करून शिताफीनं पकडले। तेव्हा त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव अजित उर्फ काळ्या सुरेश पवार वय वर्ष 29 नंदूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे असल्याचं सांगितलं। सदर आरोपींकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयी गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यानं त्याचे इतर साथीदारांसोबत मागील 4 महिन्यांपूर्वी मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर इथं रात्रीच्या वेळी घरफोडी चोरी केल्याचं सांगितले। मागील वर्षभरात मंगळवेढा, मोहोळ व तालुका दक्षिण सोलापूर इत्यादी तालुक्यातील गावांमध्ये घरफोडी चोऱ्या केल्याचं सांगितले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर यांनी बजावली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।